पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले आणि मला अतिशय आनंद आहे। निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। 1 कोटीपेक्षा जास्त त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मतदान कार्ड असणाऱ्या नागरिकांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी घेतल्याचं आत्ताच तुम्ही ऐकलेलं आहे। पुढील आठवड्यामध्ये महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समिती यांच्या निवडणुका आल्याने सरकारच्या माध्यमातून 1 डिसेंबर पासून मतदान कार्ड असणाऱ्या प्रत्येक नागरिकाला 16,000 रुपये देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आता घेण्यात आलाय। तुम्ही महिला असाल किंवा पुरुष असाल, सर्वांना या ठिकाणी हा लाभ आता या ठिकाणी देण्यात येणार आहे। तुमच्या घरामध्ये 1 व्यक्ती असू द्या, 10 व्यक्ती असू द्या, मतदान कार्ड जर त्यांच्याजवळ असेल तर त्या सर्व नागरिकांची आता लॉटरी लागणार आहे। आत्ताच तुम्ही मुख्यमंत्री काय म्हणालेत हे तुमच्या कानांनी ऐकलेलं सुद्धा आहे की ज्या नागरिकांकडे मतदान कार्ड आहे त्यांना 16,000 रुपये या ठिकाणी देण्याचा निर्णय आत्ताच या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी घेतलाय। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुरू होऊ लागल्या आहेत, त्यामुळे सरकारच्या माध्यमातून मतदान कार्ड असणाऱ्या प्रत्येक नागरिकांना 16,000 रुपये बँकेत देण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे। आत्ताच मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्या, तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे। त्यामुळे मतदान कार्ड असणाऱ्या सर्व नागरिकांसाठी ही सगळ्यात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी आता म्हणावं लागेल। जर तुमच्या पण घरामध्ये कोणत्याही व्यक्तीचे मतदान कार्ड असेल तर सरकारच्या माध्यमातून मोठी भेट या ठिकाणी तुम्हाला सुद्धा आता मिळणार आहे। आता राज्य सरकारच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका समोर येत असल्याने या ठिकाणी 16,000 रुपये मतदान कार्डावर देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आज घेण्यात आला आहे। बघा, 1 डिसेंबर पासून सर्व नागरिकांना या ठिकाणी मतदान कार्डावरती 16,000 रुपये तुम्हाला सुद्धा या ठिकाणी दिले जाणार आहेत। यासाठी तुमच्याकडे फक्त एक कागदपत्र पाहिजे, ते म्हणजे मतदान कार्ड तुमच्याकडे असायला पाहिजे। यासाठी प्रत्येक नागरिकांना एक अर्ज सुद्धा तातडीने भरणं गरजेचं आहे, कारण 1 डिसेंबर तारीख या ठिकाणी आता जवळ येऊ लागल्या। मोजकेच अर्ज आता शिल्लक राहिले आहेत। अर्ज भरण्यासाठी 0 रुपये तुम्हाला या ठिकाणी लागणार आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका समोर आल्याने मतदान कार्ड असणाऱ्या नागरिकांना 16,000 रुपये देण्याचा निर्णय झालाय। आता यासाठी एक अर्ज सुद्धा तातडीने भरणं गरजेचं आहे। त्या अर्जामध्ये तुमच्या बँकेचं पासबुक, IFSC कोड, बँकेचा अकाउंट नंबर द्यायचा आहे, कारण त्याच खात्यामध्ये त्याच अकाउंटवर तुम्हाला हे 16,000 रुपये कशा पद्धतीने मिळणार आहेत नक्की बघा। मतदान कार्ड असणाऱ्या नागरिकांनी पटकन त्या ठिकाणी वेळ न लावता अर्ज भरायचा आहे। अर्ज भरल्यानंतर तुम्हाला मतदान कार्ड या कागदपत्रावरती सरकारच्या माध्यमातून 16,000 रुपये या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती फक्त 24 तासांच्या आतमध्ये खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। त्यामुळे मतदान कार्ड तुमच्याजवळ पण असेल तर तुम्हाला 16,000 रुपयांचा लाभ जर पाहिजे असेल तर सरकारच्या माध्यमातून एका नवीन योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी मतदान कार्ड असणाऱ्या नागरिकांना या योजनेच्या माध्यमातून लाभ कसा घ्यायचा आहे, यासाठी कागदपत्र कोणकोणती लागणार आहेत, कोणकोणत्या अटी शर्तीनुसार सरकारच्या माध्यमातून हा लाभ तुम्हाला देण्यात येणार आहे, पात्रता सरकारच्या माध्यमातून कोणकोणत्या आहेत, नक्की तुम्ही या ठिकाणी लक्षपूर्वक आता बघायचं आहे। मतदान कार्डावरती आता त्या ठिकाणी कोण लोकांना म्हणजे कोणत्या महिलांना, कोणत्या त्या ठिकाणी पुरुषांना लाभ या ठिकाणी मिळणार आहे ते नक्की तुम्ही पाहायचं आहे। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून लक्षात घ्या, गोरगरीब नागरिक मतदान करतात, त्यामुळे 16,000 रुपयांचा लाभ सरकारच्या माध्यमातून घेण्यासाठी तुम्ही तयार राहायचं आहे। यासाठी एक अर्ज त्या ठिकाणी करायचा आहे। कोणता अर्ज करायचा आहे, कुठे जाऊन तुम्हाला अर्ज भरायचा आहे, अर्ज त्या ठिकाणी कोणत्या पद्धतीचा तुम्हाला भरायचा आहे, ही सर्व माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आता या ठिकाणी तुम्हाला सांगण्यात आल्या। अर्ज भरण्यासाठी अगदी या ठिकाणी तुम्हाला 0 रुपये खर्च लागणार आहे। तुमच्या मोबाईलवरतीच पटकन अर्ज कसा भरायचा हे सुद्धा आम्ही तुम्हाला मोजक्याच 2 मिनिटांच्या आतमध्ये समजावून सांगणार आहे। अर्ज भरल्यानंतर 24 तासामध्ये या ठिकाणी आता 16,000 रुपयांचा लाभ मतदान कार्डावरती एका योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला आता मिळणार आहे। म्हणजे सरकारला तुम्ही वोट देता म्हणजेच मतदान करता आणि या वोटर ID कार्ड म्हणजेच मतदान कार्डावरती केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून 16,000 रुपये देण्याचा निर्णय आज या ठिकाणी घेतला आहे। बघा, कोणाकोणाला लाभ भेटणार, कशा पद्धतीने भेटणार हेच आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत। आता बघा, या मतदान कार्डावरती कोणाकोणाला लाभ भेटणार आहे। शेतकऱ्यांना हा लाभ या ठिकाणी मिळणार आहे, लाडक्या बहिणींना हा लाभ मिळणार आहे, तसेच ज्येष्ठ नागरिक म्हणजे 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी लाभ भेटणार आहे। 1,40,00,000 लाभार्थ्यांना हा लाभ घेता येणार आहे। तसेच
तुमच्या घरामध्ये जर पिवळं व केशरी रेशन कार्ड असेल तर त्यांना सुद्धा हा लाभ भेटणार आहे। त्यामुळे तुमच्या घराकडे म्हणजे तुमच्या घरामध्ये या ठिकाणी आता तुमचे आई वडील असतील किंवा तुम्ही स्वतः असाल 18 वर्षे पूर्ण झाले असतील तर या ठिकाणी हा अर्ज एक तुम्ही भरून द्यायचा आहे। कागदपत्र कोणती असणार आहेत, लाभ कसा मिळवायचा आहे, 16,000 रुपयांची तुम्हाला गरज असेल तर कोणत्या योजनेअंतर्गत मतदान कार्डावरती हा लाभ देण्याचा निर्णय झालाय तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। सरकारने सांगितले गोरगरीब जनता या ठिकाणी सरकारला मतदान करते, परंतु गोरगरीब जनतेला अजिबात या ठिकाणी आजपर्यंत मतदान कार्डावरती एकही लाभ या ठिकाणी दिला नसल्याने सरकारच्या माध्यमातून नवीन योजनेच्या माध्यमातून ज्या नागरिकांकडे मतदान कार्ड आहे 18 वर्षे ज्यांची पूर्ण झालेत आणि त्यांचं बँकेचं खातं काढलेलं आहे त्यांना 16,000 रुपयांचा लाभ या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देण्याचा निर्णय झाला आहे। सरकार कायम तुम्हाला मदत करत असतं। तुम्हाला नुकताच PM किसान योजनेचा 2,000 रुपयाचा हप्ता 21वा तुम्हाला नुकताच आत्ताच दिलेला आहे। लाडक्या बहिणींना तर महिन्याच्या महिन्याला या ठिकाणी 1,500 रुपये सरकार देतं। नमो शेतकरी योजनेचे देखील तुम्हाला त्या ठिकाणी 4 महिन्यातून एकदा 2,000 रुपये मिळतात। शेतकऱ्यांना पीक विमा मिळतो। सरकार कायम त्या ठिकाणी काही ना काही योजनेच्या माध्यमातून पैसे वाटप करतच असतं। तुम्हाला या ठिकाणी तशा स्वरूपामध्ये आता एका नवीन योजनेद्वारे मतदान कार्ड असणाऱ्या नागरिकांना आता 16,000 रुपये देखील या ठिकाणी देण्याचा निर्णय झालाय। का देण्याचा निर्णय झालाय तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका समोर आल्याने आता सरकारला मतदान तुमचं पाहिजे आणि मतदान कार्डावरती आता हा लाभ कोणाकोणाला मिळणार आहे नक्की तुम्ही बघायचं आहे। आता बघा या ठिकाणी पहिली अट लावल्या बघा, अटीनुसार तुम्हाला लाभ भेटणार आहे। आता सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले आता जो अर्ज तुम्हाला भरायचा आहे तो अर्ज या ठिकाणी भरत असताना तुम्हाला बँकेचा अकाउंट नंबर या ठिकाणी देणं गरजेचं आहे। यासाठी 12 राष्ट्रीयकृत बँकेमध्ये तुमचं खातं असणं गरजेचं आहे, कारण हा जो लाभ आहे तर तो केंद्र सरकारच्या माध्यमातून दिला जाणार आहे। त्यामुळे राष्ट्रीयकृत 12 बँकेमध्ये तुमचं खातं असणं गरजेचं आहे। तसेच या ठिकाणी तुमचं आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 18 वर्षे पूर्ण असणं गरजेचं आहे। 18 वर्षाच्या पुढील वय पाहिजे, राष्ट्रीयकृत 12 बँकेमध्ये खातं पाहिजे, तसेच अजूनही काही अटी पात्रता ज्या आहेत त्या सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पुढे आम्ही लगेच सांगणार आहे। 12 बँकांपैकी कोणत्या एका बँकेमध्ये तुमचं खातं असेल तरच तुम्हाला हा लाभ मिळणार आहे। त्यामुळे सर्वांनी आता इथून पुढे लक्ष देऊन बघायचं आहे। 1,40,00,000 लाभार्थ्यांना सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी लाभ देण्यात येणार आहे। तुम्हाला पहिल्यांदा सरकारच्या माध्यमातून निवडलेल्या बँका सांगतो, या बँकेमध्ये तुमचं खातं असेल तरच तुम्हाला लाभ सरकारच्या माध्यमातून घेता येणार आहे, कारण केंद्र सरकारचा हा लाभ आहे। त्यामुळे हा लाभ जो आहे तर तो डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच DBTच्या माध्यमातून तुम्हाला हे पैसे या ठिकाणी आता येणार आहेत। जशा प्रकारे तुम्हाला PM किसान योजनेचे 2,000 रुपये येतात, नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये येतात, लाडक्या बहिणी असाल तर 1,500 तुम्हाला जशा प्रकारे बँकेत येतात तशाच प्रकारे आता या 12 बँकेमध्ये खाते असेल तर तुम्हाला 16,000 रुपये जसे तुम्हाला विविध योजनाद्वारे मिळतात तशाच योजनाद्वारे आता ही नवीन योजनेद्वारे या ठिकाणी या 12 बँकेमध्ये आता लाभ देण्याचा निर्णय झाला आहे। त्यामुळे आता सेंट्रल गव्हर्नमेंटच्या या 12 बँकेमध्ये तुमचं खातं आहे का, कान देऊन ऐकायचं आहे। आता बघा या ठिकाणी पहिली बँक निवडण्यात आल्या ती म्हणजे सगळ्यात महत्त्वाची बँक आहे। बघा या ठिकाणी तुम्ही खातं खोललंय का, बघा बँक ऑफ इंडिया। बघा बँक ऑफ इंडिया ही आता सेंट्रल गव्हर्नमेंटची बँक आहे। सेंट्रल गव्हर्नमेंटची बँक आहे बँक ऑफ इंडिया। यामध्ये तुमचं खातं असेल आणि आता तुमच्याकडे वोटर ID कार्ड म्हणजेच मतदान कार्ड असेल तर तुम्हाला या ठिकाणी लाभ आता घेण्यासाठी तुम्ही सज्ज राहायचं आहे। त्यानंतरची 2 नंबरची बँक आहे बँक ऑफ बडोदा। या बँक ऑफ बडोदा ही सेंट्रल गव्हर्नमेंटची बँक आहे। यामध्ये सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता 16,000 रुपयांचा लाभ देण्याचा निर्णय झाला आहे। त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आल्या 3 नंबरची HDFC बँक, त्यानंतर 4 नंबरची ICICI बँक, 5 नंबरची कोटक महिंद्रा बँक, त्यानंतर 6 नंबरची 7 नंबरची बँक आहे कॅनरा बँक युनियन बँक। यामध्ये आता तुम्ही जर खातं खोललं असाल आणि तुम्ही महिला असाल, लाडक्या बहिणी असाल, शेतकरी असाल, ज्येष्ठ नागरिक असाल किंवा तुमच्या घरामध्ये पिवळं व केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला लाभ या ठिकाणी मिळणार आहे। कशा स्वरूपामध्ये लाभ मिळणार आहे तुम्ही 2 मिनिटे वेळ काढून लक्षपूर्वक बघायचं आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढच्या बँका सांगण्यात आलेत त्या म्हणजे पोस्टात तुमचं खातं असेल तर तुम्हाला लाभ भेटणार आहे। तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये ज्या नागरिकांचं खातं आहे आणि ज्यांच्याकडे आता मतदान कार्ड आहे तर त्यांनी आता तयार राहायचं आहे। सरकारच्या माध्यमातून तुम्हाला सुद्धा 16,000 रुपये या ठिकाणी आता मिळणार आहे। मग यासाठी
अर्ज कुठला भरायचा आहे, अटी पात्रता नेमकं सरकारने काय ठेवलेत, आता हेच आपण 2 मिनिटांच्या आतमध्ये बघायचं आहे। तसेच अर्ज भरताना तुम्हाला काही महत्त्वाची कागदपत्रे एकाला एक जोडून देणं गरजेचं आहे। कोणकोणती कागदपत्रे या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता मागवलेत हे सुद्धा कागदपत्र आपण या ठिकाणी लक्षपूर्वक बघायचं आहे। सरकारने यासाठी आता महत्त्वाच्या अटी सुद्धा लावलेत, त्या अटी कोणत्या आहेत ते सुद्धा आपण 2 मिनिटांच्या आतमध्ये पाहून घेऊया। आता बघा या ठिकाणी सरकारने आता महत्त्वाच्या अटी लावलेत, ते म्हणजे मतदान कार्ड तुमच्याकडे असलं पाहिजे, तुमचं उत्पन्न सरकारने सांगितलेल्या आता नियमानुसार असलं पाहिजे, म्हणजे तुमचं उत्पन्न आता 2.5 लाखांच्या आतमध्ये पाहिजे, तुमच्याकडे मतदान कार्ड पाहिजे। आणि आता ज्या बँका सांगितलेत जसं की स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया, आता त्या ठिकाणी पोस्टात या बँकापैकी कोणत्याही एका बँकेत खातं असणं गरजेचं आहे। सरकारच्या माध्यमातून हा लाभ तुम्हाला आता देण्याचा निर्णय झाला आहे। तुम्हाला यासाठी उत्पन्नाचा दाखला द्यावा लागणार आहे, त्यावरती 2.5 लाखांच्या आतमध्ये उत्पन्न असणं गरजेचं आहे। आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या नागरिकांचं 2.5 लाखाच्या उत्पन्न वर गेलेलं आहे, श्रीमंत शेतकरी आहेत, श्रीमंत लाडक्या बहिणी आहेत, श्रीमंत ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांना लाभ या ठिकाणी मिळणार नाही आहे। आता ही केंद्र सरकारच्या माध्यमातून एका नवीन योजनेद्वारे लाभ बँकेच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून झाला आहे। मग तुमच्याकडे मतदान कार्ड असेल तर 16,000 रुपयांचा लाभ तुम्हाला मिळवायचा असेल तर यासाठी पात्रता सरकारने अजून काय काय लावलेत हे सुद्धा आता या ठिकाणी 2 मिनिटे आता तुम्ही लक्षपूर्वक बघायचं आहे। त्यानंतर कागदपत्र पण तुम्हाला सांगणार आहे, कारण कागदपत्र जर तुम्ही जोडली नाही तर लाभ तुमच्या बँकेमध्ये येण्यासाठी प्रॉब्लेम असणार आहे। कारण या कागदपत्रामध्ये काय काय लागणार आहे, तुमचं आता बँके जी सांगितल्या तर त्याचं पासबुक लागणार आहे, कारण पासबुक दिल्याशिवाय तुम्हाला त्या ठिकाणी पासबुकचं झेरॉक्स काढल्याशिवाय अकाउंट नंबर त्या ठिकाणी दिसणार नाही, आणि त्या अकाउंट नंबरवरच तुम्हाला या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती पैसे मिळणार आहेत। तर कागदपत्र या ठिकाणी सर्वांनी कान देऊन ऐकायचं आहे। यामध्ये पहिलं कागदपत्र सरकारच्या माध्यमातून कोणतं सांगण्यात आलंय आता ऐका। आता बघा यासाठी पहिलं कागदपत्र सांगितले 2 पासपोर्ट साईजचे तुम्हाला फोटो लागणार आहेत। त्यानंतर तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे मतदान कार्डाचं झेरॉक्स लागणार आहे, तुम्हाला आधार कार्डाचं झेरॉक्स या ठिकाणी आता लागणार आहे। बघा मतदान कार्डाचं झेरॉक्स, आधार कार्डाचं झेरॉक्स आणि पासपोर्ट साईजचे 2 फोटो, त्यानंतर उत्पन्नाचा दाखला लागणार आहे। उत्पन्नाचा दाखला तुमच्या जवळच्या त्या ठिकाणी ग्रामपंचायत किंवा तलाठी कार्यालयामधला आणायचा आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची सूचना तुमच्यासाठी आहे, त्यावरती तुमचं उत्पन्न जे आहे तर ते 2.5 लाखांच्या आतमध्येच पाहिजे। जास्त उत्पन्न असेल तर तुम्हाला लाभ बँकेच्या खात्यावरती आता मिळणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा। त्यानंतर पुढचं कागदपत्र अत्यंत महत्त्वाचं आहे, तुमच्या बँकेचं पासबुक। परंतु बँकेचं पासबुक घेत असताना त्यावरती व्यवस्थित खाते क्रमांक आहे का चेक करा, IFSC कोड आहे का चेक करा। जर करता त्यावर खाते क्रमांक IFSC कोड व्यवस्थित नसेल तर तुमचं या ठिकाणी अर्ज रिजेक्ट होऊ शकतो, कारण सगळ्यांना त्या ठिकाणी सरकारला तुम्हाला IFSC कोड अकाउंट नंबर व्यवस्थित दिसणं गरजेचं आहे। मग आता कोणत्या योजनेद्वारे हा लाभ मिळणार आहे तुम्ही या ठिकाणी लक्षपूर्वक पाहायचं आहे। सरकारच्या माध्यमातून बघा आता या ठिकाणी कोणत्या योजनेद्वारे लाभ मिळणार आहे, ती योजनेचं नाव काय आहे हे तुम्हाला 2 मिनिटाच्या आतमध्ये या ठिकाणी सांगणार आहे। त्यामुळे आता इथून पुढे काळजीपूर्वक तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा या ठिकाणी आता ही जी योजना आहे तर ती 2023 पासून आता सुरू करण्यात आल्या, परंतु आता तुम्हाला ही माहिती नसल्यामुळे तुम्हाला याचा लाभ आता घेता आला नाही। केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून 2023च्या टायमाला एक योजना सुरू करण्यात आली होती। नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते या योजनेचं उद्घाटन झालं होतं। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देखील याचा लाभ घेतल्याचं पाहायला मिळालं। 16,000 रुपयांचा लाभ सरकारच्या माध्यमातून नेमकं कसा मिळणार आहे, ते आता कोणत्या नागरिकांना मिळणार आहे, वयाची अट यामध्ये काय लावल्या, अर्ज कसा भरायचा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पैसे कसे जमा होतील, तात्काळ पैसे जमा होण्यासाठी नेमकं काय करावं लागणार आहे, संपूर्ण व्हिडिओ त्या ठिकाणी तुम्हाला आता सांगणार आहे। परंतु या योजनेचं नाव काय आहे तर लक्षात ठेवा, या योजनेचं नाव आहे ते म्हणजे आता बघा, आता सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे, अमृत महोत्सव। या निमित्ताने आता सरकारच्या माध्यमातून गुंतवणुकीच्या उद्देशाने आता बघा या ठिकाणी अमृत महोत्सव या उद्देशाने आता सरकारच्या माध्यमातून आता 2025 पासून या ठिकाणी 2 वर्ष या गुंतवणुकीच्या उद्देशाने 2 वर्षांच्या कालावधीसाठी एक विशेष योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आल्या। परंतु याचा प्रसार आता जास्त झाला नाही, परंतु 16,000 रुपये या ठिकाणी तुम्हाला कशा पद्धतीने मिळायचं आहे आता या ठिकाणी सांगणार आहे। बघा या ठिकाणी अर्ज कोणता भरायचा आहे हे सुद्धा गरजेचं आहे, कारण योजनेचं नाव लक्षात ठेवा, तुम्हाला सांगणार आहे तुमच्या घरामध्ये त्या ठिकाणी प्रत्येक महिलेला या ठिकाणी हा लाभ मिळणार आहे। तर या योजनेचं नाव सांगतो, लक्षात ठेवा आता काय आहे।
आता बघा, या योजनेचं नाव आहे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना। आता तुमच्या घरातील एखादी जर महिला असेल तर त्या महिलेजवळ नक्कीच मतदान कार्ड असणार आहे आणि जर तुम्हाला या ठिकाणी हा लाभ पाहिजे असेल तर एक तरी महिला तुमच्या घरामध्ये असणं गरजेचं आहे। त्यामुळे त्यांच्याकडे मतदान कार्ड ओळखपत्र एका तरी महिलेकडे नक्कीच असतं, त्यांना हा लाभ मिळणार आहे। तर काय सांगितलंय, 2 वर्षाच्या कालावधीसाठी तुम्हाला काही ठराविक रक्कम या ठिकाणी आता बँकेत ठेवायची आहे। महिला सन्मान बचत प्रमाणपत्र यामध्ये आता करायचं आहे। तुम्हाला व्याजदर 75% पहिल्या त्या टप्प्यामध्ये मिळणार आहे। या व्याजदर असा मिळणार आहे ते म्हणजे गुंतवणूक तुम्हाला थोडीफार आहे, परंतु 18 वर्षाची जर तुमची मुलगी असेल तर तिचं जर मतदान कार्ड या ठिकाणी काढलेलं असेल तर त्या ठिकाणी 2.5 लाखांच्या आतमध्ये उत्पन्न असेल तर तुम्हाला महिला सन्मान बचत प्रमाणपत्र या योजनेच्या माध्यमातून हा लाभ मिळणार आहे। तुम्हाला या ठिकाणी कोणत्याही सरकारी गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बँकेत जाऊन चौकशी सुद्धा करू शकता, कारण हा जो व्याजदर आहे तर तो 75% आसपास आहे आणि 75% व्याजदर दर साल दर शेकडा नसून त्रैमासिक पद्धतीने वाढवला जाणार आहे। म्हणजेच 3-3 महिन्यांनी या ठिकाणी आता हा लाभ जो आहे तर तो वाढवला जाणार आहे। डायरेक्ट तुम्हाला 75% लाभ या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून महिला सन्मान बचत प्रमाणपत्र या योजनेच्या माध्यमातून आता मिळणार आहे। म्हणजेच या ठिकाणी 25% पहिल्यांदा, त्यानंतर 3 महिन्यानंतर 50%, त्यानंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये 75% असा लाभ टप्प्याटप्प्याने आता वाढवता येणार आहे। त्यामुळे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र याविषयी अधिक माहिती तुम्ही आता सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बँकेमध्ये जाऊन नक्कीच चौकशी करू शकता आणि त्या ठिकाणी तुम्हाला कागदपत्रासहित अर्ज भरण्याची पद्धत सुद्धा त्या ठिकाणी सांगितली जाईल। आता तुम्हाला अशा प्रकारे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र याविषयी अधिक माहिती तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी बँकेमध्ये तुमच्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जाऊन चौकशी करू शकता व तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राइब करा। धन्यवाद।